हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण MPSC डेली PYQs अनालिसिस ही जी काही लेक्चर सिरीज आहे त्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही PYQs किंवा प्रश्न विचारलेले आहेत, सो आपण पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने रोज 10 PYQs या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो मंडे टू फ्रायडे आपण आयोगाने विचारलेले PYQ डिस्कस करतो आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी संदर्भाने ज्या पद्धतीने आयोग चालू घडामोडीवरचे प्रश्न विचारतोय त्या पद्धतीने आपण 15 प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही क्विज बॅच आहे, ओके, ज्याच्यामध्ये PYQs आणि जे काही प्रश्न आहेत आपण फ्रेम केलेलं चालू घडामोडीविषयी ते आपण क्विज फॉर्म मध्ये अवेलेबल करून देतो. ओके, सो या लेक्चरमध्ये एकंदरीतच डे 72 या दिवशी इतिहास या विषयाअंतर्गत प्रश्नांची जी 13वी PYQ ची जी सिरीज आहे ती आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेलं होतं क्विज फॉर्म मध्ये. त्या प्रश्नांना या ठिकाणी सविस्तर अनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, सो थेट लेक्चरला आपण सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे एकंदरीतच राष्ट्रीय स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरील जे काही महत्वाचे नेते होऊन गेले ब्रिटिश काळामध्ये. ओके, सो एकंदरीतच त्यांच्याविषयी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि रमेशचंद्र दत्त. ओके, सो रमेशचंद्र दत्त यांच्याविषयी हे जे काही प्रश्न आहेत ते विचारण्यात आलेले आहे. सो रमेशचंद्र दत्त बाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी वनसेवा मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अविधान काय दिलेलं आहे की ते ICS अधिकारी होते. ओके, सो ICS अधिकारी होते. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट, ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते. त्यानंतर क स्टेटमेंट आहे की ते बडोदा राज्यात मंत्री होते आणि ड स्टेटमेंट आहे ते आर्थिक संशोधनात अतिउत्कृष्ट होते. सो रमेशचंद्र दत्तच्या बाबतीत दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, सो अ आणि ब, फक्त क, फक्त ड की वरीलपैकी कोणतेही नाही. आता रमेशचंद्र दत्त यांच्याविषयी या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि एकंदरीतच ज्या भागावर किंवा ज्यावर आयोग प्रश्न विचारतो ते जे काही रेड या ठिकाणी फॉन्ट केलेला आहे. ओके, सो ते आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न या ठिकाणी या रेड फॉन्ट मध्ये आपल्याला दिसून येईल. ओके, सो RC दत्त एकंदरीतच त्यांचा एकंदरीत कालावधी आपण बघितलं तर 1848 ते 1909 असा एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास आहे. एक सनदी अधिकारी, राजकारणी, आर्थिक इतिहासकार, राजकीय व आर्थिक विचारवंत तसेच लेखक अशा पद्धतीने ते त्यांच्या नावाने कीर्तिमान आहे. ओके, 1866 मध्ये दत्त यांनी कलकत्ता विद्यापीठाची पहिली जी काही कला परीक्षा, ओके, बॅचलर ऑफ आर्ट्स जी काही प्रेसिडेन्सी कॉलेजमधून, ओके, कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केली आणि गुणवत्तेच्या आधारावर दुसरा क्रमांक देखील त्यांनी पटकावला आणि त्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळालेली होती. 1868 मध्ये BA चे विद्यार्थी असताना सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिहारीलाल गुप्ता यांच्या समवेत ते इंग्लंडला गेलेले होते आणि इंग्लंडमध्ये त्यांनी ICS ची परीक्षा दिलेली होती. ओके, भारतीय नागरिक सेवेसाठी त्यांनी जी काही त्यावेळेस लंडनमध्ये जी परीक्षा घेण्यात येत होती, ओके, स्पर्धा परीक्षा ते दिलेली होती आणि त्याच्यात ते पात्र ठरलेले होते. 1871 मध्ये अलीपूरचे सहाय्यक दंडाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ओके, सो भारतीय प्रशासकीय सेवेत गेल्याच्या नंतर त्यांनी सर्वप्रथम अलीपूरचे दंडाधिकारी म्हणून कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या एकंदरीत आयुष्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या क्षणी ते ओरिसाचे विभागीय आयुक्त झालेले होते. ओके, आणि प्रथम असे भारतीय होते जे अशा पद्धतीने एखाद्या भागाचे किंवा एखाद्या रिजनचे विभागीय आयुक्त होणारे पहिले भारतीय. कोण? रमेशचंद्र दत्त, जे कोणत्याही भारतीयांनी गाठलेले हे सर्वोच्च पद होते. ओके, त्यामुळे ते पहिले भारतीय विभागीय आयुक्त होणारे पहिले भारतीय अशा पद्धतीने त्यांच्याविषयी ओळखले किंवा त्यांना ओळखले जातो आहे. ओके, शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांवरील त्यांचे जे काही पहिले पुस्तक आहे ते बंगालचे शेतकरी म्हणून त्यांनी पहिले पुस्तक लिहिलेले होते. त्यानंतर आहे या पुस्तकात विकसित झालेल्या विचारांचा 1900 मध्ये प्रकाशित झालेल्या भारतातील दुष्काळावर किंवा दुष्काळ या नावाने पुस्तक त्यांनी पूर्ण विस्तार करण्यात आलेला आहे. ओके, थोडक्यात काय तर बंगालचे शेतकरी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर 1900 मध्ये जे काही दुष्काळजन्य परिस्थिती बंगालच्या परिसरामध्ये किंवा बंगालच्या भागामध्ये पडलेली होती त्यावरून भारतातील दुष्काळ अशा पद्धतीने त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात त्यांच्या सर्वात महत्वाचे प्रसिद्ध पुस्तक जे आयोगाने कितीतरी वेळा आपल्या जे मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये विचारलेलं आहे. सो द इकॉनॉमिक
हिस्ट्री. ओके, सो द इकॉनॉमी हिस्ट्री या संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो आयोगाने विचारलेला प्रश्न आहे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया अशा पद्धतीने जे काही पुस्तक आहे ते या रोमेशचंद्र दत्त यांनी लिहिलेलं आहे. ओके, 1899 मध्ये लखनौ अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भूषवलेले होते. ओके, सो इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्षपदी 1899 मध्ये लखनौ अधिवेशनात. सो हे देखील लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं जे की आपल्या या प्रश्नात विचारलेलं आहे, 1904 मध्ये लंडन विद्यापीठात असताना आणि तेथून परतल्याच्या नंतर बडोदा राज्याचे महसूल मंत्री म्हणून त्यांनी 3 वर्ष काम केलेलं. ओके, सो लंडन विद्यापीठातून परत आल्याच्या नंतर त्यांनी बडोदा संस्थानाचे महसूल मंत्री म्हणून 3 वर्ष त्यांनी साधारणतः काम केले. आणि 1908 मध्ये विकेंद्रीकरण आयोग जे होते, डिसेंट्रलायझेशन कमिशन या आयोगाचे सदस्य देखील ते झालेले होते. ओके, तो देखील लक्षात ठेवा. डिसेंट्रलायझेशन कमिशन 1908 मध्ये जे काही स्थापन केलेलं होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटने, त्याचे सदस्य देखील ते होते. ओके, सो अशा पद्धतीने महसूल मंत्री कोणत्या संस्थानाचे, तर बडोदा संस्थानाचे ते महसूल मंत्री होते. सो या ठिकाणी प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की चुकीचं विधान कुठलं आहे ते ओळखा. ओके, ते ICS अधिकारी होते का? सो ते ICS अधिकारी होते, त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते का? तर बरोबर आहे. विभागीय आयुक्त या पदावर जाणारे ते पहिले भारतीय होते. ओके, सो त्यामुळे हे जे काही ब स्टेटमेंट आहे ते योग्य असणार आहे. त्यानंतर आहे ते बडोदा राज्यात मंत्री होते का? तर बरोबर आहे. ते बडोदा राज्यात महसूल मंत्री होते, त्यामुळे क देखील बरोबर असणार आहे. आणि ते आर्थिक संशोधनात अतिउत्कृष्ट होते का? तर बरोबर आहे. ते आर्थिक विश्लेषक देखील होते, आर्थिक इतिहासकार देखील किंवा आर्थिक अर्थतज्ञ देखील होते. म्हणूनच त्यांनी द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाचं पुस्तक देखील लिहिलेलं आहे. त्यामुळे हे जे काही चारही विधान या ठिकाणी दिलेले आहे ते बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो वरील पैकी एकही नाही असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच STI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सो या ठिकाणी प्रश्नात विचारलेला आहे की पहिली विजेवर चालणारी ट्रॉम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून कुठपर्यंत चाललेली होती, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो STI पूर्व परीक्षा 2016 जी काही विजेवर आधारित पहिली ट्रॉम मुंबई महानगरपालिकेपासून कुठपर्यंत चाललेली होती, तर मुंबई महानगरपालिका ते कुलाबा मार्केट काय, नंतर फोर्ड मार्केट दिलेलं आहे, क्रोफर्ड मार्केट, भायखळा मार्केट. ओके, सो जे काही पहिली ट्रॉम सेवा आहे, विजेवर आधारित ट्रॉम सेवा, आधी घोड्यांच्या आधारे किंवा घोड्यांनी खेचलेली ट्रॉम चालायचे. ओके, सो घोड्यांनी खेचलेली जी ट्रॉम आहे ते कुलाबा ते क्रोफर्ड मार्केट, नंतर पायधुनी ते बोरीबंदर ते काळबादेवी ते पायधुनी, अशा पद्धतीने घोड्यांनी खेचलेली ट्रॉम चालायचे. ओके, सो अशा पद्धतीने हे जे ट्रॉम आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे. यांना जे काही घोडे आहेत ते जुंपले जायचे आणि ते घोडे ते मग त्या ट्रॉमला खेचायचे. त्यानंतर विजेवर आधारित ज्या पद्धतीने रेल्वे मार्गावर कसे विजेचे जाळे पसरलेले असतात त्या पद्धतीने शहरामध्ये असे विजेचे जाळे टाकून त्यानुसार आपण वेगवेगळ्या देशांमध्ये अलीकडे बघतो आहोत की त्यामध्ये ट्रॉम सेवा सुरू आहे. ओके, वेगवेगळ्या जे फॉरेन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तशा पद्धतीची जी ट्रॉम सेवा आहे विजेवर आधारित ते सर्वप्रथम कधी सुरू झाली होती, तर 7 मे 1907 ला विजेवर चालणारी पहिली ट्रॉम सेवा सुरू झाली होती. आणि कोणत्या ठिकाणांदरम्यान हे सुरू झालेलं होतं, तर मुंबईतील कुलाबा अर्थात जे काही मुंबई महानगरपालिका आहे त्या मुंबई महानगरपालिका जे काही कुलाबा त्यावेळेस स्थित होते. सो कुलाबा ते क्रोफर्ड मार्केट. ओके, सो कुलाबा ते क्रोफर्ड मार्केट या मार्गावर पहिली विजेवर चालणारी ट्रॉम गाडी सुरू झालेली होती. आता प्रश्नात काय विचारलेलं आहे की पहिली विजेवर चालणारी ट्रॉम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून कुठपर्यंत चाललेली होती, कुलाबा मार्केट, फोर्ड मार्केट, क्रोफर्ड मार्केट की भायखळा मार्केट. ओके, या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे क्रोफर्ड मार्केट. ओके, सो मुंबईतील जी काही महानगरपालिका आहे कुलाबा या ठिकाणी ते कुलाबा ते क्रोफर्ड मार्केट अशा पद्धतीने पहिली ट्रॉम सेवा. ओके, सो पहिली ट्रॉम सेवा सुरू झालेली होती. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आणि जी काही ट्रॉम सेवा आहे ते ब्रश इलेक्ट्रिकल जी काही ब्रिटनमध्ये कंपनी आहे ती त्या कंपनीने किंवा लंडन मधल्या कंपनीने ब्रश इलेक्ट्रिकल नावाची कंपनी आहे ते भारताला जी काही ट्रॉम सेवा किंवा भारतामध्ये आणलेली होती. ओके, 1905 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड
ट्रॉम्बेज कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जी काही म्युन्सिपॅलिटी आहे, मुंबई महानगरपालिका आहे, त्यांनी हे जे काही ट्रॉम सेवा आहे ते विकत घेतलेली होती. ओके, सोशा पद्धतीने या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 क्रोफर्ड मार्केट. ओके, आणि एक लक्षात ठेवा, आता जी काही पहिली ट्रॉम सेवा चाललेली होती विजेवर आधारित, त्या पहिल्याच दिवशी मालवणकर नावाचे जे काही गृहस्थ होते, ओके, जीवी मालवणकर नाही का, सो दुसरेच कोणीतरी मालवणकर नावाचे जे काही गृहस्थ होते, हे प्रवासी म्हणून त्या ट्रॉम मधून प्रवास करत होते आणि ते रुळावर पडलेले होते आणि त्यांचा त्या पडल्याच्या नंतर त्यांचा पाय त्या ठिकाणी तुटलेला होता. ओके, सो पहिल्याच दिवशी अशा पद्धतीची जी घटना आहे यांच्यासोबत झालेली होती, त्यामुळे हे लक्षात ठेवा. कदाचित येणाऱ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असू शकतो. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा एकंदरीत प्रश्न जे आहे ते अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि कोणत्या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे त्याचा काही थांगपत्ता आपल्याला झालेला नाही. ओके, तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच सांगा. भारतीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार, जनतेची दयनीय स्थिती याची चित्रण व्ही.के. ओक यांच्या डॅश डॅश या 1872 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीतून दिसून येते. अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, सो जे काही भारतीय अधिकारी, ब्रिटिश अधिकारी होते, त्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची त्यावेळची जी काही दयनीय स्थिती आहे त्यांचे चित्रण व्ही.के. ओकच्या कोणत्या कादंबरीमध्ये किंवा कोणत्या पुस्तकात दिसून येतो आहे, जे 1872 मध्ये प्रसिद्ध झालेले होते. अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, म्युन्सिपॅलिटी, शिरस्तेदार, मधली स्थिती की गुलामगिरी. ओके, या ठिकाणी गुलामगिरी हे जे काही पुस्तक आहे ते एकंदरीत महात्मा फुले यांचं पुस्तक आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो महात्मा फुले यांचे हे पुस्तक आहे, त्यामुळे गुलामगिरी तर असणार नाही. ओके, त्यानंतर या ठिकाणी व्ही.के. ओकच्या कुठल्या पुस्तकामध्ये भ्रष्टाचार, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारासंबंधी आणि जनतेची दयनीय स्थितीचे वर्णन आहे. सो ते जे त्या पुस्तकाचं जे नाव आहे ते शिरस्तेदार म्हणून आहे. ओके, सो ऍज सच याविषयी जे काही इन्फॉर्मेशन आहे ते मला तरी कुठे सापडलेले नाही, त्यामुळे हे मी फक्त पुढच्या वेळेस जर अशा पद्धतीने जर प्रश्न आला किंवा हे जे काही प्रश्न आहे ते रिपीट झालेलं असेल तर तुम्ही लक्ष ठेवा, शिरस्तेदार त्याचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो व्ही.के. ओक यांच्या शिरस्तेदार या कादंबरीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांचे जे काही भ्रष्टाचारासंदर्भात आणि जनतेची दयनीय स्थिती संदर्भात उल्लेख केलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचे जे प्रश्न आहेत एकंदरीत विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेले प्रश्न आहे. ते आर्य समाजाचे प्रचारक होते काय, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायात काय दिलेलं आहे तर कायदेभंग चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. तिसरा पर्यायात मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी सत्याग्रह केला. आणि चौथा पर्याय दिलेला आहे त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे जे काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. तो कुठला पर्याय या ठिकाणी चुकीचे असणार आहे, आपल्याला चुकीचे विचारलेले, त्यामुळे चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता जे काही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे संदर्भात या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. 1898 मध्ये प्रार्थना समाजाची त्यांनी सर्वप्रथम दीक्षा घेतलेली होती. त्यानंतर काही कालावधीने किंवा काही काळानंतर प्रार्थना समाजाची जे काही प्रार्थना समाजाचे जे काही कार्यकर्ते होते त्यांच्याशी मतभेद होऊन त्यांनी त्या प्रार्थना समाजामधून माघार घेतली आणि त्यानंतर ते ब्राह्मोस समाजाकडे आकृष्ट झालेले होते. ओके, त्यानंतर काही कालावधीनंतर त्यानंतर ब्राह्मोस समाज त्यांनी ब्राह्मोस समाजामध्ये प्रवेश घेतला आणि काही दिवसातच 1923 मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून त्यांनी कार्य केलेले होते. ओके, सो त्यांचा जो काही संबंध आहे ते प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाज या दोन समाजाशी जे काही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत ते संबंधित होते. मात्र पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे की ते आर्य समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ओके, सो हे जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. तर ते आर्य समाजाचे प्रचारक नसून ते ब्राह्मो समाज, सुरुवातीला ते प्रार्थना समाजामध्ये सामील झालेले होते, त्यानंतर ते ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश त्यांनी घेतलेला होता. ओके, आणि ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून त्यांनी कार्य केलेले होते. म्हणजेच काय तर त्यांनी ब्राह्मो समाजाचे जे काही धार्मिक सुधारणा साठी जी संस्था स्थापन केलेली आहे त्याचे प्रचारक होते, ना की आर्य समाज. त्यामुळे जे काही किंवा पर्याय क्रमांक 1 जे या ठिकाणी दिलेले आहे ते चुकीचे असणार आहे. त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे तर
कायदेभंग चळवळीत त्यांनी सहभाग घेतला का? तर नक्कीच 1930-31च्या दरम्यान जी काही कायदेभंग सविनय कायदेभंग चळवळ होती तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. ओके, एकंदरीत जंगल सत्याग्रह असेल किंवा इतर जे काही सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी आपला जो काही सहभाग आहे या राष्ट्रीय चळवळीमध्ये नोंदवलेलं होतं. ओके, मंदिर प्रवेशाबाबत जे काही पर्वती मंदिर प्रवेश आहे, वायकोम सत्याग्रह आहे, ओके, वाई येथील गणेश मंदिर प्रवेश आहे, त्या ठिकाणी देखील त्यांचा सहभाग होता. त्यांनी सत्याग्रह घडवून आणलेला होता. ओके, अस्पृश्यांच्या प्रवेशांसाठी. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे जे काही पुस्तक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या नावाने त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. या ठिकाणी त्यांचं जे एकंदरीत जे काही महत्वाचे कार्य आहे त्याच्यामध्ये नारायण मूर्ती जे काही न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची त्यांनी 16 ऑक्टोबर 1906 मध्ये स्थापना केलेली होती. ओके, आणि ते स्वतः यामध्ये सेक्रेटरी होते. त्यांनी अहिल्या आश्रम नावाचे जे काही महिलांच्या शिक्षणासाठी विशेषतः अहिल्या आश्रम नावाचे जे काही इमारत आहे त्यांनी बांधलेलं होतं. भागवत धर्माचा विकास या लेखमालेमध्ये त्यांनी भक्तिविषयक आणि या तत्वाचा विकास प्राचीन काळापासून कसा होत गेला त्याविषयी विवेचन केलेलं आहे. ओके, सो त्या संदर्भाने बघू शकता. 1903 मध्ये सप्टेंबरमध्ये ॲम्स्टरडॅम येथे उपस्थित राहून हिंदुस्थानातील उदार धर्म हे जे काही निबंध त्यांनी वाचलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळालेली होती. ओके, त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची जी काही शिष्यवृत्ती आहे ते देखील मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक आणि त्यांना सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानचे जे काही राजे होते त्यावेळेचे, सो श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून देखील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली होती. सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचे असणार आहे. आर्य समाजाचे नव्हे तर ते ब्राह्मण समाजाचे या ठिकाणी प्रचारक म्हणून कार्य केलेलं आहे. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा जो एकंदरीत प्रश्न आहे ते वृत्तपत्र संदर्भाने आणि कालानुक्रमे लावा अशा पद्धतीने किंवा कालानुक्रमानुसार अरेंज करा. STI मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. दीनबंधू, दर्पण, प्रभाकर, दिनमित्र. सो आपल्याला यांच्या एकंदरीत स्थापनेनुसार त्यांच्या कालानुक्रमे अरेंज करायचं आहे. ओके, सो या ठिकाणी दर्पण हे जे काही वृत्तपत्र आहे या दर्पणची जी काही स्थापना आहे ती बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित केलेले मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते. ओके, सो त्यामुळे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर दर्पण. त्यामुळे दर्पण या ठिकाणी पहिल्या स्थानी असणार आहे. ओके, सो दर्पण अर्थात ब पहिल्या स्थानी. त्यानंतर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणारा जे काही वृत्तपत्र आहे ते कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं दिनबंधू. ओके, सो दिनबंधूची जी काही सुरुवात, एक मिनिट, नाही, प्रभाकर. ओके, सो प्रभाकर अर्थात भाऊ महाजन गोविंद विठ्ठल यांनी सुरू केलेलं जे काही प्रभाकर आहे ज्यांना आपण भाऊ महाजन या नावाने ओळखतो आहोत. ओके, गोविंद विठ्ठल कुंटे यांनी 1841 साली हे जे काही प्रभाकर आहे ते सुरू केलेलं आहे. सो ब नंतर जे काही प्रभाकर आहे अर्थात क यायला पाहिजे आपल्या पर्यायात. सो ब नंतर क. त्यानंतर आहे जे काही कृष्णराव भालेकर आहेत त्यांनी सुरू केलेला जे काही दिनबंधू हे वृत्तपत्र आहेत. कृष्णराव भालेकर यांनी जे काही दिनबंधू वृत्तपत्र सुरू केलेलं आहे 1 जानेवारी 1877 मध्ये. ओके, सो पुण्यातून हे जे काही वृत्तपत्र आहे त्यांनी चालवलेले आहे आणि सत्यशोधक समाजाचे मुखपृष्ठ म्हणून या वृत्तपत्राने कार्य केलेले होते. ओके, एकंदरीतच त्यामुळे या ठिकाणी क नंतर असणारा दिनबंधू. ओके, सो अ या ठिकाणी येणार आहे ब क अ आणि शेवटचा असणार आहे दिनमित्र. ओके, दिनमित्र कोणी सुरू केलेलं होतं तर दिनमित्र हे जे काही वृत्तपत्र आहे एकंदरीतच मुकुंदराव पाटील. ओके, सो मुकुंदराव पाटील यांनी 1910 मध्ये दिनमित्र नावाचे जे काही नियतकालिक आहे ते सुरू केलेले होते. त्यामुळे ड शेवटी असणार आहे. सो ब क अ आणि ड असणारा पर्याय कोणत्या पर्यायात आपल्याला दिसून येतो तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे ते एकंदरीतच 1857च्या जो काही स्वातंत्र्य संग्राम आहे त्यामधील महाराष्ट्राच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. 1857च्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता अशा पद्धतीने या ठिकाणी
प्रश्न विचारले गेलेला आहे. ओके, सो कोल्हापुराच्या उठाव 1857च्या वेळेस कोल्हापुरामध्ये जे काही क्रांतिकारकांनी जे उठाव घडवून आणलेले होते, तर कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ते जे काही उठाव आहे ते दडपलेला आहे? जेकब, ग्लासपूल, मेजर डॅनियल, रॉबर्टसन. ओके, सो कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने कोल्हापुरातील उठाव दडपलेला आहे? ओके, आता कोल्हापुरातील उठाव संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे की 31 जुलै 1857 ला. ओके, सो 31 जुलै 1857 ला 27व्या रेजिमेंट मधील जे काही भारतीय सैन्य आहेत त्यांनी या ठिकाणी उठाव घडवून आणलेला होता आणि रेजिमेंटची एकंदरीत तिजोरी लुटलेली होती. 21व्या व 28व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केलेली होती. जेकब या अधिकाऱ्याने ब्रिटिश अधिकाऱ्याने हा जो काही उठाव आहे ते कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी मोडून काढलेला होता. ओके, 6 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील भारतीय सैनिकांनी उठावाचा प्रयत्न केलेला होता, मात्र तो वेळीच दडपून टाकण्यात आला आणि 15 डिसेंबर 1857 रोजी चिमासाहेब यांनी बंडाचा प्रयत्न केलेला होता. ओके, सो चिमासाहेब यांनी देखील या कोल्हापुरामध्ये बंडाचा प्रयत्न केलेला होता उठाव घडवून आणण्याचा. त्याआधी ब्रिटिश जे काही रेजिमेंट होते, भारतीय सैनिकांची जी तुकडी 27वी जी तुकडी होती त्यांनी रेजिमेंट विरुद्ध किंवा ब्रिटिश सरकार विरुद्ध रेजिमेंटची जी काही तिजोरी होती ती लुटण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि ब्रिटिशांच्या जे काही हुकूम आहेत किंवा एकंदरीत जे आदेश आहेत ते मांडण्यास ते धुडकावून लावण्याचे प्रयत्न त्यांनी केलेले होते. ओके, सो जेकब या अधिकाऱ्याने ते जे काही बंड आहे ते मोडून काढलेले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर जेकब. सो फक्त असणारा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी ग्लासपूल दिलेला आहे. सो ग्लासपूल लक्षात ठेवा, नाशिकच्या जे काही पेठमधील जे उठाव झालेला होता. ओके, सो ज्यामध्ये भगवंतराव निळकंठराव पाडेकर. ओके, सो भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी 1857 मध्ये उठाव घडवून आणण्यात आलेलं होतं आणि या संदर्भाने जे काही ग्लासपूल हे ब्रिटिश अधिकारी होते, सो यांनी हे जे काही बंड आहे ते मोडून काढलेलं होतं. ओके, सो ग्लासपूल या अधिकाऱ्याने नाशिक मधील पेठ मधील जे काही उठाव आहे ते मोडून काढलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी ग्लासपूल दिलेलं होतं आणि या ठिकाणी कोल्हापूर उठाव कोणी दडपून टाकलेलं होतं, तर पर्याय क्रमांक 1 जेकब. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. पुढील पैकी विजोड जोडी ओळखा किंवा विजोड व्यक्ती ओळखा अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले. ओके, शंकरराव देव, ताराबाई शिंदे, पुंडलिकजी कातगडे की भास्कर विष्णू काळे. सो या खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणती जोडी हे विजोड असणार आहे किंवा कोणत्या व्यक्तीची जोडी विजोड असणार आहे? ओके, सो या ठिकाणी जे काही शंकरराव देव आहे, सो शंकरराव देव ही जोडी जी आहे किंवा हे जे काही ऑप्शन आहे ते या ठिकाणी विजोड असणार आहे. का विजोड असणार आहे, तर जे काही ताराबाई शिंदे, पुंडलिकजी कातगडे, भास्कर विष्णू काळे हे एकंदरीत खादी चळवळीचा भाग किंवा खादी चळवळीमध्ये सहभागी होते. ओके, त्या ठिकाणी तेच दिलेलं आहे. गंगाधरराव बाळकृष्ण देशपांडे. ओके, यांना कर्नाटकच्या शेर आणि हे जे काही गंगाधरराव बाळकृष्ण देशपांडे आहेत यांना कर्नाटक खादीचा भगीरथ म्हणून ओळखले जातं. ओके, सो त्यांच्या सन्मान जी काही त्यांनी खादी चळवळ सुरू केलेली होती त्याच्यामध्ये पुंडलिकजी कटागडे. ओके, सो पुंडलिकजी कातगडे यांनी पुढे सुरू ठेवलेले होते, एकंदरीत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर भास्कर विष्णू काळे हे देखील खादी चळवळीशी संबंधित होते. त्यानंतर आहे या ठिकाणी जे काही ताराबाई शिंदे आहेत, सो ताराबाई शिंदे देखील या खादी चळवळीशी संबंधित होत्या. ओके, आता जे काही शंकरराव देव आहेत ते शंकरराव देव संदर्भाने या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. ओके, त्यांचा जन्म एकंदरीत 28 जानेवारी 1895 रोजी मुंबईत झालेला आहे. शालेय शिक्षण जे आहे ते पुणेमध्ये पूर्ण झाले. बॉम्बे होम रूल चळवळ, मीठ सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन यासह अनेक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. ओके, सहभागी होते. सायमन कमिशनच्या विरोधातील निषेधांमध्ये देखील त्यांचा सहभाग होता. 1920 मध्ये महाराष्ट्र प्रांतीय काँग्रेस समितीचे किंवा कमिटीचे पहिले सचिव बनलेले होते. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. 1920च्या
महाराष्ट्र प्रांतीय काँग्रेस कमिटीचे पहिले सचिव ते कोण होते तर शंकरराव देव. ओके. आणि त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचं आंदोलन म्हणजे रामदुर्ग आंदोलन. रामदुर्ग आंदोलन म्हणजे काय तर शेतकऱ्यांसंदर्भाने जे काही आंदोलन रामदुर्ग या ठिकाणी झालेलं होतं, तर या आंदोलनामध्ये त्यांचा महत्वपूर्ण भूमिका त्यांनी शंकरराव देव यांनी एकंदरीतच पार पाडलेली होती. ओके. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शंकरराव देव. ओके. सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1928 मध्ये नेमले? अशा पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड PSI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड मेयो. ओके. सो कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 मध्ये नेमलेले होते? ओके. सो ते जे काही ब्रिटिश गव्हर्नर होते किंवा ब्रिटिश अधिकारी होते, तर ते होते विल्यम बेंटिंग. ओके. सो विल्यम बेंटिंग यांनी हे जे काही इनाम कमिशन आहे ते नेमलेले होते. ओके. त्यांच्या एकंदरीत जर कालावधी बघितलं, जर आपण बघायचं झालं तर काय दिसून येतो, तर 1834 ते 1835 दरम्यान ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झालेले होते. ओके. तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी कार्य केलेलं होतं. ओके. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार जो काही आधीच्या गव्हर्नर ऑफ इंडिया आहे, त्या गव्हर्नर ऑफ इंडियाच्या जागी भारताचा जे काही गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे जे काही पोस्ट आहे ते तयार करण्यात आलेले होते. आणि त्यानुसार पहिले भारताचे जे काही गव्हर्नर जनरल अर्थात गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या पदावर पहिले विराजमान होणारे जे ब्रिटिश अधिकारी होते ते कोण होते, तर लॉर्ड विल्यम बेंटिंग. ओके. सो हे जे काही विल्यम बेंटिंग आहे हे या पदावर किंवा भारताच्या पहिला गव्हर्नर जनरल म्हणून त्याची नेमणूक झालेली होती. ओके. त्यांनी एकंदरीत जे काही रूढी परंपरा त्यावेळेस सुरू होत्या हिंदू धर्मातील, त्याविषयी जे काही निषेधार्थ रूढी परंपरेचा त्यांनी निषेध केलेला होता. ओके. सती प्रथा असेल, त्यानंतर हे महिलांच्या वाराणसीच्या घाटावर महिलांना अंत्यसंस्कार पाहण्यास मज्जाव करणे या संदर्भात असेल, स्त्री भ्रूण हत्या असतील, मानवी बळी रोखणे यासह अनेक त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा त्यांनी घडवून आणलेल्या होत्या. 1930 मध्ये ठगांचा बंदोबस्त त्यांनी केलेला होता. ओके. सो 1930 मध्ये ठगांचा बंदोबस्त त्यांनी केला. 1828 मध्ये विल्यम बेंटिंग याने जमीन नोंदी पाहण्यासाठी इनाम आयोगाची नेमणूक केलेली होती. ओके. सो आयोगाने जमीन मालकाला किंवा मालकांना मालकी हक्काचे दस्त सादर करणे बंधनकारक केले आणि त्यांना आपली मालकी सिद्ध करायची होती किंवा त्याची जी काही जमीन आहे ती इनाम म्हणून गमावी लागत असे. ओके. आणि ते जे काही जमीन आहे ते इतर जे काही शेतकरी आहे त्यांना दिल्या जात असायचे. ओके. सो इनाम आयोगाची जी काही स्थापना आहे की ते कोणी केलेली आहे, तर 1828 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. लॉर्ड विल्यम बेंटिंग. कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केलेली आहे. ओके. रेनॉल्ड मार्टिन यांनी काय म्हटलेलं आहे, तर महाविद्यालयाच्या पायाभरणीची तुलना जी काही कलकत्ता येथील महाविद्यालयाची पायाभरणीची जी तुलना आहे ते बेंटिंगच्या सती निर्मूलनाच्या इतर प्रशंसनीय कार्याशी त्यांनी केलेलं होतं. ओके. जितकं सामाजिक कार्य महत्वाचे आहे तितकंच त्यांनी एकंदरीत शैक्षणिक कार्याला महत्व दिले. अशा पद्धतीने रेनॉल्ड मार्टिन यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढलेले होते. ओके. सो जे काही कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील पहिले पाश्चिमात्य असे जे काही असे महाविद्यालय आहे जे जाती धर्माच्या आधारावर कुठलाही भेदभाव न करता सर्वांसाठी खुले केले गेले होते. ओके. सो हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंग. ओके. त्यानंतर पुढच्या प्रश्नात एकंदरीतच चले जाव आंदोलनासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. योग्य विधान ओळखा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. चले जाव आंदोलन मुंबई प्रांताचे स्थान अग्रगण्य होते. अर्थात चले जाव आंदोलनात मुंबई प्रांताचे स्थान अग्रगण्य होते काय. त्यानंतर आहे ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंना अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. आणि दिलेला आहे मुंबई प्रांताच्या सातारा जिल्ह्यात सर्व जे काही प्रति सरकारची स्थापना करण्यात आलेली होती. सो कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सो भारत छोडो आंदोलन किंवा ज्याला इंग्लिशमध्ये क्विट इंडिया मुवमेंट ओके किंवा चले जाव आंदोलन देखील म्हटलं जातो आहे. सो भारत छोडो आंदोलन. त्यानंतर आहे ऑगस्ट चळवळ. त्यालाच ऑगस्ट क्रांती देखील म्हटलं जातोय. ओके. सो महात्मा गांधीजींनी
8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जे काही अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांनी या ऑगस्ट चळवळीची जी काही सुरुवात आहे ते एकंदरीतच सुरुवात त्यांनी करण्याचा जो प्रस्ताव आहे ते त्या ठिकाणी मांडलेला होता. ओके, सो महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीचा एक जो काही भाग आहे ज्याचा उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणणे अशा पद्धतीने काही सविनय कायदेभंग अर्थात त्यानंतर जे काही क्विट इंडिया मुवमेंट आहे ती सुरू करण्यात केलेले होते. हा ठराव भारत छोडो ठराव या नावाने ओळखला जातो आहे. आता खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, भारत छोडो ठराव जो काही प्रस्ताव आहे ते कोणी मांडलेला आहे तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेलं होतं. ओके, सो क्विट इंडिया मुवमेंट नावाचा जो काही प्रस्ताव आहे मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर जे काही अधिवेशन भरलेले होते त्याच्यात तर जवाहरलाल नेहरू यांनी पहिला प्रस्ताव मांडलेला आहे आणि सरदार पटेल यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलेले होते. ओके, त्यानुसार जो काही प्रस्ताव आहे तो एकंदरीतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळालेली होती. ओके, ऑगस्ट क्रांती जी आहे ते जे काही मुंबईतील गोवालिया टँक मैदान आहे त्या मैदानामध्ये गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळेच या मैदानाला अलीकडे ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून देखील ओळखले जातो आहे. ओके, सो 1942 मध्ये ही जी काही भारत छोडो चळवळ आहे ते ब्रिटिशांनी चिरडून टाकण्यासाठी सरकारने जी काही कठोर पावले उचललेली होती त्याच्यामध्ये अनेक नेत्यांना, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना अटक करणे, त्यांना नजरबंद कैदेत ठेवणे. ओके, सो अशा पद्धतीची जी काही अरेस्ट वॉरंट अनेक नेत्यांविरुद्ध त्यांनी काढलेलं होतं. ओके, सो महात्मा गांधीजींना पुण्यातील आगा खान या पॅलेसमध्ये नजर कैदेत ठेवलेले होते. तर जे काही इतर नेते होते ज्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, अरुणा असफ अली आणि जे काही अन्य नेते होते तर त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यावरील तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं. ओके, त्यानंतर जे काही 1942च्या जो काही भारत छोडो आंदोलन दडपल्याच्या नंतर वेगवेगळ्या स्तरावर, ग्रामीण स्तरावर किंवा रिजनल स्तरावर वेगवेगळे जे संस्थानिक होते तर ते आपल्या आपल्या पद्धतीने पत्री सरकार किंवा ज्याला प्रति सरकार म्हटलं जातं, सो प्रति सरकार या नावाने स्वतंत्रपणे एक ब्रिटिशांना विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी स्वतःचा कारभार करण्यासाठी म्हणून जी काही प्रति सरकार आहे ती जी काही इनिशिएटिव्ह आहे ते सुरू केलेलं होतं. ओके, सो सातारामध्ये जर आपण बघितलं तर 1943 ते 1945, ओके, सो 1943 ते 1945 या दरम्यान प्रति सरकार नावाने जो काही कार्यक्रम आहे ते सुरू करण्यात आलेला होता. याच्यामध्ये नाना पाटील, ओके, नाना शंकर पाटील आणि वाय बी चव्हाण अर्थात यशवंतराव चव्हाण हे या प्रति सरकाराशी संबंधित होते. ओके, यामध्ये दारूबंद मोहीम, गांधी विवाहाप्रमाणे ग्राम ग्रंथालय, न्यायदान मंडळे असे स्थापन करण्याचे जे काही तरतूद आहे तर या प्रति सरकार अंतर्गत त्या संस्थानिकांनी केलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा, सातारामध्ये क्रांतीवीर नाना पाटील यांनी सुरू केलेलं जे काही प्रति सरकार आहे ते 1943 ते 1945 या दरम्यान कार्यरत होते. ओके, सो आता जर प्रश्नात या ठिकाणी आपण आलं तर काय दिसून येतं तर चले जाव आंदोलनात मुंबई प्रांताचे स्थान अग्रगण्य होते का, तर बरोबर आहे, कारण त्या ठिकाणीच जे काही अधिवेशन आहे भरलेलं होतं मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर, ज्याला ऑगस्ट क्रांतीनंतर ऑगस्ट क्रांती मैदान किंवा ऑगस्ट मैदान अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. ओके, सो त्या संदर्भाने पर्याय किंवा विधान अ जे आहे ते बरोबर असणार आहे. ओके, त्यानंतर आहे ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी व पंडित नेहरूंना अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केलेले होतं का, सो पंडित नेहरू व इतर नेते यांना अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केलेलं होतं, मात्र महात्मा गांधी यांना पुण्यातील जे काही येरवडा जेल आहे, ओके, सो पुणे या ठिकाणी येरवडा या ठिकाणी त्यांना स्थानबद्ध केलेलं होतं. ओके, सो ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे मुंबई प्रांताच्या सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना झाली काय, सो या ठिकाणी क जे आहे ते बरोबर असणार आहे. सो अ आणि क, ओके, ब चुकीचे असल्या कारणाने अ आणि क फक्त या ठिकाणी योग्य विचारलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक अ आणि क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी एक करेक्शन करा, पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये गांधीजींना मदत केलेली किंवा नजर कैदेत ठेवले गेलेले होते. ओके, सो गांधीजींना अटक करून पुण्यातील
आगा खान पॅलेसमध्ये ठेवले गेलेले होते. मी मगाशी बोलताना एकंदरीतच पुण्यातील येरवडा या ठिकाणी म्हटलेलं होतं. सो ते येरवडा नसून आगा खान पॅलेस आहे. ओके, त्यामुळे ब तरी देखील या ठिकाणी चुकीचे असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा शेवटचा प्रश्न. आणि खरं तर हे जे काही प्रश्न आहेत एकंदरीतच आयोगाने कॅन्सल करायला पाहिजे होतं. का कॅन्सल करायला पाहिजे होतं? तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ब्राह्मणेतर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्याने देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयाने शिक्षा केली होती? ओके, भास्करराव जाधव, केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर. ओके, आता जे काही देशाचे दुश्मन नावाचे जे काही पुस्तक आहे ते दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेलं आहे. ओके, मात्र या ठिकाणी जे काही आन्सर आहे आयोगाने आन्सर की नुसार 2 नंबरचा आन्सर या ठिकाणी योग्य दिलेला आहे. ओके, केशवराव जेधे. आता केशवराव जेधे हे या देशाचे दुश्मन जे काही दिनकरराव जवळकर यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. तर या दिनकरराव जवळ यांनी पुस्तक जे काही लिहिलेल्या या देशाचे दुश्मन पुस्तकाचे प्रकाशक केशवराव जेधे होते. आणि प्रकाशक, मुद्रक आणि जे काही लेखक आहे या तिघांना ब्रिटिश सरकारने 1 वर्षाची कैद व 200 किंवा 250 रुपयाची जी दंड आहे ते सुनावलेली होती. ओके, सो या ठिकाणी शिक्षा झालेली होती. आता शिक्षा का झालेली होती? तर या ठिकाणी जे काही 1925 मध्ये केशवराव जेधे यांनी सर्वप्रथम महात्मा फुले यांचा पुतळा मुंबई महापालिकेत बसवावा अशी मागणी केली होती. पण लोकमान्य टिळकांच्या काही समर्थकांनी व नगरपालिकेच्या काही सदस्यांनी या मागणीस विरोध केलेला होता. ओके, विशेषतः गणपत नलावडे नावाचे जे काही व्यक्ती होते यांनी महात्मा फुले यांची बदनामी करण्यासाठी सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका केलेली होती. हे सत्यशोधक आहेत की ख्रिस्ती सेवक आहे या अशा पद्धतीने त्यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं होतं. ओके, आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून किंवा त्याला उत्तर म्हणून दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन हे नावाचे पुस्तक लिहिले होते, ज्याच्यामध्ये टिळक आणि त्यांच्या जे काही सहकारी होते त्यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये टीका त्यांनी केलेली होती. आणि अशा वेळेस जे काही टिळकांचे सुपुत्र होते तर त्यांनी या दिनकरराव जवळकरांवर किंवा आणि एकंदरीत या पुस्तकावर न्यायालयाकडे गुन्हा दाखल केलेला होता. ओके, आणि त्यानुसार न्यायालयाने केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आणि जे काही जे मुद्रक होते रामचंद्र लाड यांच्यावर यांना शिक्षा केलेली होती. ओके, सो या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की ब्राह्मणेतर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्याने देशाचे दुश्मन हे जे काही पुस्तक आहे ते लिहिल्यामुळे न्यायालयाने शिक्षा केलेली आहे. आता ऍक्च्युअल जे काही पुस्तक आहे लेखक ते असणार आहे दिनकरराव जवळकर. ओके, मात्र प्रकाशक होते केशवराव जेधे. सो या दोघांना या ठिकाणी शिक्षा झालेली होती. त्यामुळे आयोगाने शक्यतो हे जे काही प्रश्न आहेत ते कॅन्सल करायला पाहिजे होते. ओके, दिनकरराव जवळकरांसंदर्भाने या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही बघू शकता. 6 जून 1898 रोजी त्यांचा जन्म आळंदी या ठिकाणी एका मराठी शेतकरी मराठा कुटुंबात झालेला आहे. ओके, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणेने एकंदरीतच त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये प्रवेश घेतलेला होता. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी जी काही विठ्ठलभाई पटेल यांनी 5 सप्टेंबर 1919 मध्ये मुंबई कायदे मंडळात आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणारा जो काही विधेयक मांडलेला होता त्या विधेयकाला जवळकरांनी समर्थन केलेलं होतं. ओके, सो या विधेयकाचे जे काही विरोधक आहेत ते विरोधात लोकमान्य टिळक, डॉक्टर कुर्तकोटी, पंडित मदन मोहन मालवीय हे या बिलाच्या विरोधात होते. ओके, सो असे देखील या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि या विठ्ठलभाई पटेल यांनी मांडलेल्या बिलावर आधारित त्यांनी जवळकरांनी प्रणय प्रभाव नावाचं जे काही नाटक आहे ते देखील लिहिलेलं आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. प्रणय प्रभाव नावाचं नाटक कोणी लिहिलेलं आहे? जवळकरांनी. ओके, त्यानंतर शिव स्मारक पुराण या ठिकाणी शिव स्मारक पुराण देखील त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आपण खरं तर जे काही प्रश्न आहेत त्याला कॅन्सल करू, कारण हे दोघांना या ठिकाणी शिक्षा झालेली होती. आणि ऍक्च्युअल जर विचारलं की देशाचे दुश्मन हे जे काही पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे, सो दिनकरराव जवळकर यांनी जे काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर दिनकरराव जवळकरांनी. ओके, सो अशा पद्धतीने आयोगाने आतापर्यंत जे काही इतिहासासंदर्भात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे प्रश्न सिरीजच्या माध्यमातून आपण इतिहास विषयाचा जो काही PYQs आपण अनालाइज करतो त्याच्यामध्ये 13वी सिरीज या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. ओके, सो हे जे काही प्रश्न आहेत ते आपण क्विज फॉर्ममध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच आहे त्याच्यामध्ये पोस्ट करतो आहोत. आणि
सोमवार ते शुक्रवार रोज आपण 10 PYQ क्विज फॉर्ममध्ये त्या ठिकाणी पोस्ट करतो. तर शनिवारला चालू घडामोडी संदर्भाने 15 प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. ओके. आणि त्यांचे जे काही विश्लेषण आहे ते युट्यूबवर अवेलेबल असते. तुम्ही कधी आपल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. ओके. सो बॅचमध्ये एनरोल करायचे असेल तर या टेलिग्राम चॅनल या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलवर विजिट करू शकता. ओके. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन मिळेल. सो थांबू या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.